फोकस हा वर्तमानावरती असायला पाहिजे. वर्तमान काय म्हणतो तर येणारे 6 बॉल आणि 6ची गरज, 61 धावा आणि विकास वैरी वैयक्तिकरित्या मात्र पाहायला गेलं तर 45 वरती खेळतात, म्हणजे 5 धावा अर्धशतकीसाठी हव्या असतील आणि 6 धावा विजयासाठी. हा बॉल आला इथून पाहायला गेलं तर डॉट. आता मात्र 5 बॉल मध्ये बनवायचे आहे 6 धावा. मॅच बनली गेली KTPL 4.0 मधील आणखी एक दर्जेदार भेटीसाठी आली तुमच्या बरोबर ही मॅच. आणि ही तीच मॅच आहे जी प्रेक्षकांना पुन्हा एकदा आपण पाहिलं तर जागेवरून उठून उभं राहायला भाग पाडेल. ही तीच मॅच आहे जिथे प्रेक्षक बोलेल पैसा वसूल मॅच आहे. ही तीच मॅच आहे जिथे प्रेक्षक बोलेल पेट्रोलचा पैसा अगदी वसूल होतोय. कारण की विकास वैरी सध्या मात्र स्ट्राईक वरती. पुढे याला बिगिट करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा डॉट जातोय. मॅचची कहाणी बदलता येईल, मॅचची कहाणी बदलेल का, मॅच बिघडेल का? कारण की विशाल वैरी आतापर्यंत काय खेळलाय भूल जाओ भाई. वो आता येणाऱ्या 4 चेंडूवरती काय खेळतोय त्याच्यावरती प्रेक्षक खऱ्या अर्थानं बोलतील. तू जो खेळलाय वो भूल जा, अब क्या खेळेगा वो दिखा. 4 चेंडू 6 धाब्याची गरज. प्रत्येकाला इथे हिरो बनण्याची संधी आहे आणि आता सध्याच्या घडील या 2 बॉल वरती हिरो बनलाय गोलंदाज विशाल. विशाल कामगिरी करताना मात्र पाहायला मिळतात. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे विशालसाठी. जर काही 2 बॉल आवडले असतील तर मॅच बनवली आहे. आता येणारे 4 बॉल आणि 6ची गरज आहे. 4 बॉल 6 किरण सर. वड मॅच. रोशन पाटील जोडलाय, तो आता छातीवरती हात लावतोय. त्याचे हृदयाचे टोके मलाही ऐकू येत आहेत. हे त्याचे टोके आहेत भाऊ. मॅच बनली आहे 4-6. ओहो, आणखीन एक डॉट जातोय का? आणखीन एक डॉट. व्हाट अ मॅच, व्हाट अ मॅच, व्हाट अ मॅच. ही आहे पैसा वसूल मॅच, ही आहे पैसा वसूल मॅच. पहिल्या 4 ओव्हर मध्ये काय गोलंदाजी राहिली याच्यावरती तुम्ही टीम ठरवू शकत नाही. साई 11 कोळे संघ काय आहे. आता टीमला बोला की साई 11 कोळे काय आहे. शेवटच्या ओव्हर मध्ये विशाल ज्या पद्धतीने गोलंदाजी टाकतोय, 3 चेंडू 6 धावा, 6 धावा 3 चेंडू, 3 चेंडू 1 षटकार, 1 षटकार 3 चेंडू. ही मॅच बनली गेली आहे. पहिल्या आपल्या स्पेल मधील पहिल्या षटकामध्ये फक्त 9 धावा खर्च केल्या होत्या. 2 महत्वपूर्ण विकेट दिल्या होत्या. 3 बॉल आले डॉट विकास वैरीच्या विरोधामध्ये. आता 3 बॉल आणि 6 धावांची गरज. मॅच बनली गेली. हाय हो टेस्ट ड्रामा विशाल च्या विरोधामध्ये. इथे मात्र फटका फसला गेलाय. मिड ऑफ मध्ये खेळायचा होता. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल आणि पकडला गेला झेल. विशाल वैरी बॅक टू द आउट. 440 रनचा लगा 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 करंट. हे क्रिकेट आहे, हे क्रिकेट आहे. विकास वैरी एवढा वेळ खेळला, एवढा वेळ थांबला. म्हणून मी मगाशी चर्चा केली की तुम्ही 4 ओव्हर मध्ये काय बॅटिंग केली आहे ती इम्पॉर्टंट नाहीये. शेवटच्या 6 चेंडू मध्ये 6 धावा हव्या असताना तुम्ही काय बॅटिंग करताय ते इम्पॉर्टंट आहे. 45 धावा सगळे विसरून जातील जर ही मॅच हातातून जातील. जर 45 धावा विकास वैरीने केलेत आणि तरी 67 धावांची जर मॅच हारते, 6 चेंडू 6ची मॅच जर गणेशवाडी टीम जर घेऊन जाऊ शकत नाही तर विकास वैरीच्या 45 धावा प्रत्येकाच्या डोक्यामध्ये राहणार नाही. हेही तेवढं खरं आहे. 2 चेंडू 6 धावा, 6 धावा 2 चेंडू. मॅच बनली आहे. व्हाट अ मॅच. परिंदे के पास नहीं होते नक्षे तो भी वो ढूंढते अपने रास्ते. या मॅच मध्ये तसंच आहे. तुम्हाला स्वतःचा रस्ता स्वतः शोधायचा आहे आणि वाटेमध्ये काटे टाकणारे आपले आहेतच. तेच काटे टाकलेत या मॅच मध्ये. व्हाट अ मॅच. रोहित पाटील दुसऱ्या बाजूला टीम मीटिंग घेतोय. वेळ कमी आहे, त्यानं गोलंदाजावरती विश्वास ठेवलाय. मी विनंती करेल थोडासा स्पीडअप घ्या. आमच्या घड्याचे काटे आता मात्र वेगाने चालू झालेत. व्हाट अ मॅच यार. 2 बॉल 6ची गरज. आता ते श्री गणेश 11 टीमचे मात्र ते खेळाडू फलंदाज म्हणत असेल आग से नहीं भाई विशाल के नाम से डर लगता है. आणि कारण काय गोलंदाजी केली. प्रत्येक बॉल आहे ना आगीच्या निखारेप्रमाणे मात्र ते हाताळले गेलेत. आणि पाहायला गेलं तर इथून अल्टी पलटी गेम पलटी करणारा मात्र ही गोलंदाजी मात्र पाहायला मिळाली. वॉट गोलंदाजी. इम्प्रेस केले. आज हिरो ठरतोय की काय. येणारे 2 बॉल आणि 6ची गरज. जर फलंदाज आहे समोर ऑन स्ट्राईक. नवीन फलंदाज आलेत अक्षय. शुभमला पाहतोय इथे. आता इथून शुभम या 6 धावा कशा पद्धतीने बनवले जातील. किरण सर 2 बॉल मध्ये 6 येतील का त्याची चर्चा. वॉट मॅच. हाय व्होल्टेज ड्रामा. प्रत्येकाच्या नजरा मात्र मॅच मध्ये लागले जात आहेत. वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव पाहायला मिळतोय. आपण डीप फॉरवर्ड रिझन मधला मात्र क्षेत्ररक्षक थोडंसं काऊ कॉर्नरला हलवलं गेलंय. इथून मिड ऑफ आहे, काऊ कॉर्नर आहे, मिड ऑन आहे. मिड ऑफ डीप मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. शॉर्ट मध्ये आपण क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. इथे मोठा फटका खेचला गेला. क्षेत्ररक्षक आहे तिथे डाऊन द बॉल. या बॉल वरती मात्र खेचलाय. बॉल सीमारेषा पार 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 आला हा विजयी षटकार. फलंदाज शुभमच्या बॅट मधून हा येतोय खन 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 कडीत विजयी षटकार. टीम लगेच मैदानामध्ये. टीम लगेच दाखल व्हा मैदानामध्ये. थँक्यू सो मच. चला टी शर्ट्स आपण घालून घ्यायचे प्लीज प्लीज प्लीज. मी जाणू शकतो तुमचा आनंद, मी जाणू शकतो तुमचा एन्जॉय. तर रवी मी विनंती करेल दादा प्लस चला आपण टी शर्ट परिधान करूयात प्लीज. चला
विनंती करेल टी शर्ट आपण परिधान करायचंय. मॅच आहे, मॅच शेक हँड करायचं एकमेकांना. मॅच आपण खेळूयात. कराट टेनिस क्रिकेटचा खेळ आपण खेळूयात. क्रिकेट जपूयात, मैत्री जपूयात आणि या आग होण्याची आग होती. शुभमने जो षटका लगावला, मॅच तव्यावरती होती आणि संघ मालक स्वतःहून जो एन्जॉय करताय. कुछ नाही बोल सकता भाई, या अंदर की बात आहे. जेव्हा आपण संघ मालक होऊ तेव्हा आपल्याला समजू ही गोष्ट. आणि सध्या हे संघ मालक आपण पाहतोय. वा, अप्रतिम काय मॅच झाली आहे. मॅन ऑफ द मॅच अर्थातच विकास बैरी. 12 चेंडू त्यानं तब्बल 17 चेंडू मध्ये 45 धावा ठोकल्या आणि रिप्ले टेलिकास्ट मध्ये दाखवले जातात स्वतः संघ मालक. अगदी मैदानामध्ये ज्या पद्धतीने हे टी शर्ट अर्थातच रवी हिनुकले साहेब. वा, सन्मान लगेच अतिथी कक्षामध्ये आपण करणार आहोत. चला यानंतर आपण सन्मान करूयात. कराड दक्षिणचे खजिनदार संदीपजी दबडे साहेबांचा युटिलिटी सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती घेऊयात. मी विनंती करेन